सलामीची जोडी गेम ऑन. पहिलाच बॉल प्रगतीपथावर. पहिलाच बॉल यू मिस आय विल डेफिनेट इट. फर्निचर डिस्ट्रॉय. पहिलाच बॉल वरती विकेट संपादन केलं बंटी मात्रेनं आणि जिथे पहिला धक्का गावदेवी खार्डी टीमला. पहिल्याच बॉल वरती विकेट संपादन केलं बंटी मात्रेनं आणि पहिला धक्का गावदेवी खार्डी टीमला. 4 षटकांची मॅच. टॉस सरला खार्डी टीम. प्रवाहाच्या उलट्या दिशेनं प्रवास करायचा आणि तो जर प्रवास सुखरूप करायचा असेल तर तुम्हाला पहिल्या पूर्वार्धामध्ये चांगलं टार्गेट सेट करावं लागेल आणि त्या दिशेनं गेले 2 फलंदाज. आता 1 फलंदाज खरं तर माघारी परतावला फलंदाज धरम हा फलंदाज मैदानातून बाहेर झाला. नवीन फलंदाज अक्षय हा मैदानाच्या आतमध्ये इन झाला. पहिल्या षटक या पहिल्याच बॉलवरती विकेट संपादन केलं बंटी मात्रे. हा मुख्य ट्रम्प कार्ड श्रीकृष्ण स्पोर्ट नागसर टीमचा आणि तेवढी चांगली सुरुवात करून देतोय सध्या नागसर टीमला. आता अक्षयला जबाबदार खेळ साकारावा लागेल. नॉन स्ट्राईक एंड वरती विकी ही जोडी सध्या खेळपट्टीवरती. 4 षटकांची मॅच. सेकंड बॉल गोलंदाज तयार. सेकंड बॉल हा प्रॅकर होता. फक्त दिशा दिली. बॅकवर्ड कव्हर रेगला. चेंडू फरार. फलंदाज अक्षयच्या बॅटमधून आलाय. हा चौकार. अक्षयच्या बॅटमधून चौकार. वैयक्तिकानं संघाचा अकाउंट हे 4 धाब्यानं ओपन केलंय. सेकंड बॉल वरती थोडस प्रहार केला. फक्त दिशा दिली. फ्लिक केला जिथे चौकार मिळाला. पुढचा बॉल. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. बंटी मात्रे हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती. ओहो पल्लू कट. भरपूर चांगला फटका. अगदी क्लासिकल बॅटिंग तुम्हाला पाहायला मिळतं. सलग 2 बॉल 2 चौकार अक्षयच्या बॅट मधून. संघ जाऊन पोहोचला टोटल 8 या आकड्यावरती. पहिल्या बॉल वरती विकेट आला. थोडस प्रेशर निर्माण झालं होतं गावदेवी खार्डी टीम वरती आणि प्रेशर रिलीज करण्यासाठी 2 मोठे फटके आपण अक्षयच्या बॅट मधून पाहिले. संघ 8 या आकड्यावरती. पेवनच्या पहिल्या षटकामध्ये चांगली बॅटिंग करत असताना सध्या आपण अक्षय इन ऍक्शन मध्ये पाहतोय. पुढचा बॉल गोलंदाज सया बंटी. थोडासा वेगवान बॉल होता. बॅक टू द बॉलर. आपल्यास फॉलो थ्रू मध्ये चेंडूची अडवणी केली आणि त्या हा तुम्हाला डॉट चेंडू पाहायला मिळतं. थोडासा बॅकअप देण्याचा प्रयत्न करतो या षटकामध्ये गोलंदाज बंटी मात्रे. टीमचा सर्वाधिक चांगला गोलंदाज सध्या बॉलिंग ट्रॅक वरती. बंटीला तुम्ही पाहता समोर तेवढाच एक धाकड खेळाडू अक्षय इन ऍक्शन मध्ये. ओहो पुन्हा एकदा प्रहार करण्याचा प्रयत्न सुरू होता. बॅकफुट वरती येऊन पंच करण्याचा प्रयत्न होता. पाठ आणि चेंडूचा संपर्क नाही आणि सलगचा हा दुसरा बॉल निर्धाव केला समोर फलंदाज अक्षय. 2 बॉल 2 चौकार. त्याच्यानंतर सलग 2 बॉल निर्धाव बॅकअप दिला गोलंदाज बंटी मात्रेनं या षटकामध्ये. पुढचा बॉल. ओहो अगदी जड मध्ये फेकला. लाऊड अपील झाली. LBW चा शिकार. हा दुसरा धक्का बॅटिंग करत असताना गावदेवी खार्डी टीमला लागला. अक्षय मैदानातून बाहेर आणि पहिल्या षटकाचा खेळ देखील आपण पाहिलं तर समाप्त झाला. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या अवघ्या 8 आणि जिथे 2 धक्के बॅटिंग करत असताना गावदेवी खार्डी टीमला. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकाच्या अखेरीस अवघ्यात 8 धावा खर्च केला बंटी मात्रेचा. पहिला षटक भरपूर चांगलं राहिलं श्रीकृष्ण स्पोर्ट नागसेर टीमला. ज्या षटकामध्ये 2 धक्के गावदेवी खार्डी टीमला दिले. सेकंड षटक बॉलिंग ट्रॅक होती. रोशन मात्रे हा गोलंदाज तुम्ही बॉलिंग ट्रॅक वरती पाहता. समोर फलंदाज पाहिलं. फलंदाज विजय आणि फलंदाज विकीची जोडी सध्या मैदानाच्या आतमध्ये.
इन ऍक्शन मध्ये फलंदाज विकीला तुम्ही पाहता ॲज अ ओपनर हा फलंदाज सध्या ऑन स्ट्राईक वरती आहे. चांगलं खेळ करावा लागेल. 4 षटकामध्ये किमान मी म्हणेन 55 ते 60 धावा हा लक्ष सेट करावा लागेल पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना. कार्डी टीमला मात्र गोलंदाजी अगदी दमदार पाहायला मिळतं. दमखम अशी गोलंदाजी सध्या श्रीकृष्ण स्पोर्ट नागझरी टीम करता आणि इथे हा तुम्हाला डॉट चेंडू पाहायला मिळतात. धावसंख्या स्थिर फलकावरती संघ 8 या आकड्यावरती बॅटिंग करत असताना गावदेवी खार्डी समोर पुन्हा एकदा विकी हा फलंदाज तयार. हो चांगला फटका खेचण्याचा प्रयत्न सुरू होता. चेंडू हवेमध्ये फ्लाय झाला. क्षेत्ररक्षक आहेत जिथे झालं रचलंय श्रीकृष्ण स्पोर्ट नागझरी टीमला आणि झाल्यामध्ये फसता हा तिसरा धक्का. बॅटिंग करत असताना गावदेवी खार्डी टीमला विकी मैदानातून बाहेर झालाय. तिसरा धक्का लागलाय. संघावरती प्रेशर निर्माण झालाय. धाबेसाठी आता संघर्ष करावा लागेल मॅच मध्ये. गावदेवी खार्डी टीमला 3 विकेट गमावल्यात. आता क्रिकेटचं सी पॉवर कंट्रोल करावा लागेल. संयम गतीनं शांत दिमागानं खेळ मैदानाच्या आतमध्ये साकारावा लागेल. गावदेवी खार्डी टीमला 3 विकेट गमावल्यात. धाबा अवघ्या फलकावरती पाहायला मिळतील. 8 या आकड्यावरती गावदेवी खार्डी. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये तरुण हा फलंदाज सध्या मैदानाच्या आतमध्ये येऊन झाला. थोडस शांत दिमागानं खेळ एक मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल. गावदेवी खार्डी टीमला गोलंदाज तयार रोशन मात्रे. पदतालिकेचा वापर वेगवान बॉल होता. अगदी ओपीचा बॉल डिलिव्हर केला. झट मध्ये फेकण्याचा प्रयत्न आणि सरळ हा बॉल एसटी रक्षकाच्या हातामध्ये भिसावलाय आणि इथे हा तुम्हाला सलगचा तिसरा बॉल निर्धाव पाहायला मिळता. मागे 6 बॉल निर्धाव फेकला सध्या श्रीकृष्ण स्पोर्ट नागझरी टीमनं आणि अवघ्या धावा फलकावरती आल्या त्या मात्र 8. चेंडूचा लाईन मिरिट पाहून खेळ करावा लागेल मॅच मध्ये. गावदेवी खार्डी टीमला जेव्हा तुमच्या बॅट मधून मोठे फटके येत नसतील सिंगल डबलला प्राधान्य द्या. मोठ्या फटक्यासाठी सातत्यानं प्रयत्न आणि ते प्रयत्न फसला सध्या गावदेवी खार्डी टीमच्या आणि हा लागला 4था धक्का गावदेवी खार्डी टीमला. चौथा धक्का. 4 फलंदाज आऊट झाले. पहिले देखील म्हटलं होतं की ज्यावेळी तुमच्या बॅट मधून मोठे फटके येत नसतील तर तुम्ही त्यावेळी सिंगल डबलला प्राधान्य द्या. जणू धावफलक हलतं ठेवा. मात्र तुमची रणनीती तुमची स्ट्रॅटेजी मॅच मध्ये महत्वाची असते आणि ती स्ट्रॅटेजी होत नाही. वारंवार प्रहार करण्याच्या बेतात इथे 4 विकेट गमावल्या सध्या गावदेवी खार्डी टीमला आणि संघ थोडासा बॅकफूट वरती आलाय. चांगली गोलंदाजी करत सलग 4 बॉल निर्धाव फेकला गोलंदाज रोशन मात्रे. अगदी चांगला फटका पाहायला मिळतो. ऑनसाइडला खेळला क्षेत्ररक्षका टीप मध्ये तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला योगेश मात्रेचा पाहायला मिळाला आणि तोपर्यंत संधी होती. या बॉलवरती सिंगल एका दावेला प्राधान्य दिलं. एका दावेच्या मदतीने संघ पुढे सरसावलाय आणि संघ 9 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. 9 धावा धाव पुस्तकावरती. स्ट्राईक वरती फलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल विजय हा फलंदाज इन ऍक्शन मध्ये सध्या ऑन स्ट्राईक. हलक्यातून पोच करण्याचा प्रयत्न. लाऊड अपील हाईट फॅक्टर इनफॅक्ट लाईन या सर्व काही गोष्टी पाहिल्यानंतर योग्य तो निर्णय दिला जातो. पंचांचा इशारा आला की षटक संपलाय. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 12 चेंडूच्या अखेरीस गावदेवी खार्डी टीम थोडा लो स्कोर तुम्हाला धाव पुस्तकावरती पाहायला मिळतं. संघ 4 बाद संघ जाऊन पोहोचला टोटल 9 या आकड्यावरती.
12 चेंडूचा खेळ समाप्त झाला. 12 चेंडूंच्या अखेरीस अवघ्या 9 धावा धावपुस्तकावरती. थोडासा लो स्कोर तुम्हाला धावपुस्तकावरती पाहायला मिळतं. येणाऱ्या 12 बॉल मध्ये तुम्हाला प्रहार करावा लागेल. एक चांगलं टार्गेट सेट करायचं आणि त्या दिशेनं मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करावी लागेल. तिसरा गोलंदाज एक अष्टपैलू खेळाडू सध्या बॉलिंग ट्रॅक वरती आले. योगेश म्हात्रे हा गोलंदाज तुम्ही बॉलिंग ट्रॅक वरती पाहता. पहिलाच बॉल प्रहार करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक वेगाने आलेत आणि इथे मात्र कॅच ड्रॉप या बॉल वरती आले. सिंगल. एका धावेला प्राधान्य दिलं, एका धावेनं संघ पुढे सरसावलाय आणि संघ डबल डिजिट मध्ये 10 या कड्यावरती बॅटिंग करत असताना गावदेवी खार्डी 10 धावा धाव पुस्तकावरती चांगली गोलंदाजी होत असताना सध्या श्रीकृष्ण स्पोर्ट नागझरी टीमची पाहायला मिळतं. टॉस जिंकून सर्वप्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि त्या निर्णयावरती अद्यापिक तरी मी म्हणेन ठाम गोलंदाजी केली श्रीकृष्ण स्पोर्ट नागझरी टीमनं. हो, चांगला फटका ऑल साइडला केलाय आणि इथे मात्र मोठा फटका एक्झिक्यूट केला फलंदाज विजयनं, जिथे मिळते 6 धावा बॅटिंग करत असताना गावदेवी खार्डी टीमला 6च्या मदतीनं संघ पुढे सरसावलाय आणि संघ जाऊन पोहोचला. टोटल फलकावरती धावा पहिला संघ 16 धावा तुम्हाला धाव पुस्तकावरती पाहायला मिळतील. पण या फटक्यांची आतुरतेने गरज आहे सध्या गावदेवी खार्डी टीमला. संघ थोडासा संकटाखाली आलाय आणि संकटातून बाहेर प्रवास करून द्यावा लागेल. त्याच्यासाठी विजय सध्या मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करतो. टॅपिंग क्रिकेट झाला ऑनसाइडला आणि क्षेत्ररक्षक आहेत जोपर्यंत उचलतील फेकतील तोपर्यंत सिंगलला प्राधान्य. एकेरी दुहेरी दाबा त्याच्यानंतर येणारे मोठे फटके एक फायटिंग टोटल उभारू शकते गावदेवी खार्डी. मात्र विजयला चांगलं खेळ साकारावा लागेल. एका दाब्याच्या मदतीनं संघ 17 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. योगेश म्हात्रे हा तिसरा ट्रम्प कार्ड ज्याचा वापर केला श्रीकृष्ण स्पोर्ट नागझरी टीमला. पुढचा बॉल प्रहार करण्याचा प्रयत्न पुन्हा झाला. ऑनसाइडला केलेला क्षेत्ररक्षक आहेत. एक टप्पा इन ऍक्शन चेंडू उचलती फेकतील तोपर्यंत पुन्हा एकदा सिंगल पाहायला मिळतं. सिंगल डबलला प्राधान्य दिलं जातं. याचं कारण असं विकेट गमला 4. त्याच्यानंतर थोडासा पार्टनरशिप बनवण्याचा प्रयत्न मॅच मध्ये गावदेवी खार्डी टीम करतं. 18 या आकड्यावरती सध्या संघ जाऊन पोहोचला. पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा योगेश म्हात्रे. ओहो, इथे मात्र चेंडू हवेमध्ये, विकेटची संधी. भारत म्हात्रे चुकी करणार नाही. हा लागेल 5वा धक्का. बॅटिंग करत असताना माफ करा कुणाल म्हात्रे होता, चुकी केली नाही आणि इथे मात्र 5वा धक्का बॅटिंग करत असताना गावदेवी खार्डी टीमला. पाच फलंदाज गमवल्यात बॅटिंग करत असताना गावदेवी खार्डी टीमला थोडासा लो स्कोर तुम्हाला धाव पुस्तकावरती पाहायला मिळतं. संघ 18 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. षटक क्रमांक 3 मार्ग असता. या षटकाचा विचार केला योगेश म्हात्रेनं खर्च केला 9 धावा. एक षटका जरूर आला विजयाच्या बॅट मधून आणि अखेर आपण पाहिलं तर तो फलंदाज देखील मैदानातून बाहेर झालाय. 5 धक्के लागलेत. शेवटचा अंतिम बॉल गोलंदाज योगेश म्हात्रे. ऑफसाइडला केलाय क्षेत्ररक्षक होते भारत मात्र प्रयत्न भरपूर चांगले होते. चेंडू टीपला निघून चाललाय. दुसऱ्या धाब्यासाठी पलटवार केला आणि बघता बघता 2 धाबा कंप्लीट केला. अंतिम बॉल वर त्याला 2 धाबा अशा रीतीनं 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. 18 चेंडूच्या अखेरीस बॅटिंग करत असताना गावदेवी खार्डी 5-5 टोटल संघ जाऊन पोहोचलाय तो मात्र 20 या आकड्यावरती. तर चौथा षटक बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल. कुणाल म्हात्रे हा गोलंदाज सध्या बॉलिंग ट्रॅक वरती आला. तिन्ही गोलंदाजांना चांगली गोलंदाजी केली आणि जिथे संघ थोडासा मजबूत स्थितीमध्ये श्रीकृष्ण स्पोर्ट नागझरी. पहिलाच बॉल कुणाल म्हात्रे फुल टॉस बॉल होते. यस पंचांचा इशारा की बॉल नो आहे
हाईट फॅक्टर भरपूर होता. पंचांनी लगेच दंडित घोषित केला जिथे नोचा इशारा आणि अतिरिक्त धाव जोडली जाईल. गावदेवी खाडी टीमच्या अकाउंटमध्ये एकने संघ पुढे सरसावला आणि संघ जाऊन पोहोचला टोटल 21 या शुभांकावरती बॅटिंग करत असताना गावदेवी खाडी टीम पुढचा बॉल फ्री टच संधी निर्माण झाली आणि संधीचं इथे सोनं करावं लागेल मॅच मध्ये. गावदेवी खाडी टीमला तेव्हाच एक चांगलं टार्गेट सेट करू शकतं. एकवीस धावा धाव पुस्तकावरती. बॉलिंग ट्रॅक वरती कुणाल म्हात्रे. समोर फलंदाज पाहिलं धीरज. प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर होता. बाटची नरेश सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न धाडस माणस करत नाही. फक्त एकच धाब्यानं समाधान मानला. एका धाब्याच्या मदतीनं डबल दोरी 22 या आकड्यावरती गावदेवी खाडी संघ. पाच शेवटचं षटक घ्या. प्रहार करावा लागेल. अभिनय तर कभी नाही. कारण की आपण 2 दिवस पाहिले ही खेळपट्टी खरं फलंदाजासाठी पोषक राहिली आणि या खेळपट्टीवरती सध्या लो स्कोअर गावदेवी खाडी टीमचा पाहायला मिळतं. फुलटॉस बॉल तोपवता कबूल केला. ऑन साइडला तडाखा दिला आणि एक चांगला फटका एक्झिक्यूट केला. मिळती 6 ठोकला हा षटकार. सहा धाब्याच्या मदतीने संघ जाऊन पोहोचला टोटल 28 या आकड्यावरती. फक्त कुणाल थोडासा संधी निर्माण करून देतो फलंदाजासाठी आणि ते खरं तर शुभ संकेत बॅटिंग करत असताना गावदेवी खाडी टीमसाठी 28 धावा धाव पुस्तकावरती. चेंडूचा विचार केला अद्याप 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. किमान 2 तरी मोठे फटके आले तर एक चांगला टार्गेट सेट करू शकतो. पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना गावदेवी खाडी. समोर फलंदाज निखिल इन ऍक्शन मध्ये तुम्ही पाहता. थोडासा वेगवान बॉल गुडला स्पॉटवरून चेंडूवर टेक ऑफ केला आणि सरळ चेंडू एस्ट्रेकच्या हातामध्ये बिसावलाय आणि हा देखील डॉट चेंडू पाहायला मिळतं. धावा संख्या स्थिर 28 धावा धाव पुस्तकावरती. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. त्याच्यामुळे 3 बॉल मध्ये किमान 1 किंवा 2 मोठे फटक्या अपेक्षा धरून बसलाय गावदेवी खाडी संघ. तो प्रयत्न करत असताना इनसाइड आउट केला. पॉइंट मधून चेंडू डीपला निघून चाललाय. क्षेत्ररक्षक आहेत अंतिम क्षणाला चेंडूची अडवणी करतील तोपर्यंत संधी साधली आणि या बॉलवरती टोटली 3 धावा कंप्लीट केला. 3 धावेच्या मदतीनं संघ पुढे सरसावलाय. संघ जाऊन पोहोचलाय तो मात्र 31 या आकड्यावरती. गावदेवी खाडी चेंडूंचा विचार केला अद्याप 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. समोर फलंदाज पाहिलं तर धीरज ऑन स्ट्राइक वरती वैयक्तिक 4 धाब्यांचे योगदान दिला आणि तो फलंदाज सध्या इन ऍक्शन मध्ये ऑन स्ट्राइक. जड मध्ये फेकला. बॅक टू द बॉलर. डीपला चेंडू निघून चाललाय. सिंगल कंप्लीट झाले. एकाच धाब्यानं समाधान मानलंय. या बॉलवरती आले सिंगल. आता अंतिम बॉल समोर पुन्हा एकदा फलंदाज निखिल ज्याच्या बॅट मधून आपण एक षटकार पाहिला होता. क्षमता प्रोटेक्शन अंतिम बॉलवरती षटकार चौकाराच्या अपेक्षा धरून बसता सध्या गावदेवी खाडी टीम आणि त्या अपेक्षेला भरणं देईल का. अंतिम बॉलवरती एक मोठा फटका पाहायला मिळेल का. गोलंदाज स्त्रिया पुन्हा एकदा कुणाल म्हात्रे. प्रहार केला ऑफसाईडला. क्षेत्ररक्षक आहेत पलतील दर्शक. अंतिम बॉलवरती मोहर लावली 6 धाब्यांची. अशा रीतीने पहिल्या पूर्वार्धाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना गावदेवी खाडी टीमने धाबा जमा केला. त्या मात्र टोटल 38 आणि 39 धाब्यांचा लक्ष्य लय सेकंड 17 मध्ये श्रीकृष्ण स्पोर्ट नागसेर टीम समोर.
चला लगेच सलामीची जोडी खेळपट्टीवरती पाठवा विनंती असेल श्रीकृष्ण स्पोर्ट नागझर टीमला. पहिला पूर्वार्ध पाहिला जिथे बॅटिंग करत होता गावदेवी खाडी टीम आणि पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना टोटल 38 धावा जमा केल्या आणि 39 धावांचा लक्ष घेऊन आता सेकंड सत्रामध्ये उतरावा लागेल श्रीकृष्ण स्पोर्ट नागझर टीमला. चला खाडी टीम आपण क्षेत्ररक्षण देखील लगेच सजून घ्या, उशीर करू नका. आपण ऑफिशियल अंपायर्स देखील आमचे उन्हाच्या तडाख्यामध्ये हॉट शीटवरती भरपूर चांगली पंचांची कामगिरी आपण त्यांच्या माध्यमातून पाहतोय, त्यांचं देखील आपण आभार व्यक्त करूया. भरपूर चांगली स्पर्धा 4 दिवस रंगणारी ही क्रीडा स्पर्धा आपण तलोजा मजकूर नगरीमध्ये पाहतोय. आज स्पर्धेचा दुसरा दिवस, अगदी चांगली स्पर्धा. प्रत्येक दिवशी 8 संघ या प्रतिस्पर्धेमध्ये खेळताना कालचा दिवस पाहिला. खरं तर 8 संघ या कालच्या दिवसामध्ये या स्पर्धेमध्ये केले, त्यातून एक संघ लकी ठरला जो सुपर 4 साठी दाखल झाला. तो संघ होता पागड्याचा पाडा. हा संघ कालच्या दिवसामध्ये या संघाचं अधिराज्य राहिलं आणि अंतिम टप्प्यामध्ये तो संघ सुपर 4 साठी दाखल झाला. आजचा देखील आपण 8 संघांचा लॉस्ट पाहिला, 8 संघांचा गट पाहिला आणि 8 संघामध्ये आज देखील एक संघ लकी ठरेल जो सुपर 4 साठी दाखल होईल. कोणता संघ आज आपला नशीब आजमावेल, अधिराज्य गाजवेल, मात्र हे पाहणं देखील गरजेचं आहे. सेकंड सत्र लक्ष 39 धावांचं घेतलेलं लक्ष आता कशा रीतीनं पार केलं जाईल. श्रीकृष्ण स्पोर्ट नागझर टीमच्या माध्यमातून सलामीची जोडी तुम्हाला खेळपट्टीवरती पाहायला मिळेल. कुणाल मात्रे आणि योगेश मात्रे सलामीची जोडी आणि दोन धाब्यांची पॅनल्टी देखील दिली. लक्ष असू द्या खाडी टीम, ते आम्ही एक षटक झाल्यानंतर लगेच ऍड करू. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज धरम हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती. कॉम्बॉक्स मधून दोन्ही टीमला शुभेच्छा. गेम ऑन. पंचांचा ग्रीन सिग्नल. पहिलाच बॉल, पहिला षटक फेकण्यासाठी गोलंदाज सुमित पादा धरम ज्याचा वापर केला गावदेवी खाडी टीमनं आणि 39 धावांचं लक्ष कशा रीतीनं पार केलं जाईल. चला स्पीडअप करा, पंच आपण ऑन करा, सामना आपण सुरू करा. खाडी टीम चला आता आपण उशीर करू नका. ऑलरेडी तुम्ही भरपूर टाइम खर्च केला, जवळजवळ मी म्हणेन अर्धा तास तुम्ही टाइम हा मधल्या फलीमध्ये खर्च केला. त्याच्यामुळे तुम्हाला अवघ्या 2 धाब्याची पॅनल्टी लावली आणि त्या पॅनल्टीच्या जोरावरती तुम्हाला आता खेळावा लागेल. 39 धाब्याचं लक्ष समोर. फलंदाज इन अक्षमध्ये फलंदाज कुणाल मात्रे आणि नॉन स्ट्राईक वरती फलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल योगेश मात्रे. गेम ऑन. पंचांचा ग्रीन सिग्नल. पहिलाच बॉल थोडासा वेट अँड ऑज खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू फाडल्यानंतर थोडासा डीप होता, अगदी फलंदाजाला चकवा दिला आणि सरळ एस्ट्रिकच्या हातामध्ये चेंडू बिसावलाय, जिथे पहिलाच बॉल धरमनं डॉट फेकला. अशा रीतीनं गोलंदाजी करावी लागेल. सेकंड सत्रामध्ये पर उत्तर द्यावं लागेल गावदेवी खाडी टीमला. त्याच्यामुळे प्रत्येक गोलंदाजा 100% योगदान, 100% कमिटमेंट मॅच मध्ये द्यावे लागेल. सेकंड बॉल पद्धतालिकेचा वापर केला होता, क्षेत्ररक्षक होते, थोडासा चकवा मिळाला, बॅकअप येईपर्यंत संधी साधली आणि या बॉल वरती एक धाव कंप्लीट केली. वैयक्तिकानं संघाचं अकाउंट हे ओपन केलं फलंदाज कुणाल मात्रेनं. स्ट्राईक रोटेट झाली. स्ट्राईक वरती एक विस्फोटक खेळाडू योगेश मात्रे, कष्टपटू खेळाडू सध्या इन ऍक्शन मध्ये ऑन स्ट्राईक. प्रार करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये. P1 चा षटक मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक नाही आहेत आणि चेंडू फरार होईल. योगेश मात्रेच्या बॅट मधून हा पहिला चौकार. पद्धतीनं संघ पुढे सरकला. टोटल 5 या आकड्यावरती. पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा धैर्यम, समोर पुन्हा एकदा फलंदाज योगेश मात्रे. हवाई हल्ला चढवला, चौकारानंतर हा ठोकला ब्रांड षटकार. योगेश मात्रेच्या बॅटमधून
चांगला खेळ साकारत असताना 5ची टॉपेस आली. बॅकअप भरपूर चांगला आलं आणि इथे मात्र 2 क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून पकडला जे जिथे संपला फलंदाज योगेश म्हात्रेचा केला पहिला धक्का श्रीकृष्ण स्पोर्ट नागझरी टीमला. अकरा या आकड्यावरती पहिला धक्का योगेश म्हात्रेचे विकेट मैदानातून बाहेर गेले. मॅच मध्ये कमबॅक करेल का तो मात्र गावदेवी खाडी टीम 24 बॉल मध्ये 39 39 धाबा डिप्रेस करायचे आणि तो धाबा डिप्रेस करण्याचा कारनामा या मैदानावरती करेल का. पहिला धक्का जरूर दिला. योगेश म्हात्रेची विकेट इम्पॉर्टंट होती कारण त्याच्या बॅट मध्ये एक चौकार एक षटकार आला. थोडंसं आक्रमण खेळ त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालं आणि त्याच फलंदाजाला माघार पडतावला गोलंदाज धरमनं आणि पहिला यश धरमला मिळाला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बंटी म्हात्रे एक अष्टपैलू खेळाडू आणि डावख्याचा एक विस्फोटक खेळाडू याची ख्याती राहिली आणि तोच फलंदाज सध्या इन ऍक्शन ऑन स्ट्राइक. गोलंदाज या पुन्हा एकदा धरम. पुढचा बॉल फुल टॉस बॉल व्यवस्थित बॅटच्या रडार मध्ये आलं नाहीये आणि इथे मात्र डॉट चेंडू पाहायला मिळतं. पण फुल टॉस बॉल म्हटलं तर फलंदाजसाठी तोप असतं आणि ते तोप यस रेपर चेक देखील केलं जाईल. स्टार क्रिकेट इन यांच्या माध्यमातून ही स्पर्धा पूर्णपणे लाईव्ह कव्हरेज केली जाते. एक चांगली क्वालिटी क्लॅरिटी आपण त्यांच्या माध्यमातून पाहतोय ना. पूर्णपणे ऐच्छिक वर्ग पाहनिवृत्ती करतील आमचे हेमंतदादा पाटील असतील ज्यांच्या माध्यमातून पाहिलं जाईल आणि योग्य तो निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. यस फेअर डिलिव्हरी असेल. हा बॉल तुम्हाला डॉट पाहायला मिळतं. धावसंख्या स्थिर फलकावरती. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकाच्या अखेरीस संघ जाऊन पोहोचला 11 या आकड्यावरती. पॅनल्टी देखील ऍड केली जाईल. आता आम्ही 2 धाबा वाढवतोय लक्षात असू द्या. टोटल धाबा झाल्या त्या मात्र 13. बॅटिंग करत असताना श्रीकृष्ण स्पोर्ट नागझरी टीमच्या लक्ष 39 39 धाब्याचा प्रभास यांना पहिल्या षटकामध्ये धावाला टोटल 13. एक विकेट गमावला योगेश म्हात्रे एक धाकड खेळाडू सध्या खेळाडू कक्षामध्ये पाहायला मिळेल. मात्र मैदानाच्या आतमध्ये कुणाल म्हात्रे आणि बंटी म्हात्रे जोडी सध्या आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. चला स्पीडअप करा. जास्त वेळ खर्च करता गावदेवी खाडी टीम लक्ष असू द्या. आपण ऑलरेडी भरपूर टाइम खर्च केला त्याच्यामुळे आता विनंती करेन की आपण थोडा स्पीडअप मध्ये खेळ चालू करा. अजूनही 2 सामने बॅलन्स आहे आणि सर्व सामने आम्हाला आजच्या दिवसामध्ये वेळेवरती कव्हर करायचे त्याच्यामुळे आपण थोडा स्पीडअप मध्ये खेळ चालू करा. अंपायर्स आपल्याला देखील विनंती करेन की आपण ऑन करा. लगेच संघ नाही केला. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकाच्या अखेरीस 13 धावा आल्या. एक विकेट गमावला. सध्या बॅटिंग करत असला श्रीकृष्ण स्पोर्ट नागझरी टीमला. सेकंड षटक बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल. दक्ष हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती समोर तेवढाच एक धाकड खेळाडू आज ओपनर कुणाल म्हात्रे इन ऍक्शन मध्ये पदतालिकेचा वापर केला. ऑनसाइडला केलाय. सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न नकारलाय. फक्त एकच धाबेनं समाधान मानलं. एका धाबेनं संघ पुढे सरसावलाय. संघाची धावसंख्या पाहिली संघ जाऊन पोहोचला टोटल 14 या आकड्यावरती. स्ट्राइक रोटेट झाल्या. स्ट्राइक वरती फलंदाज तुम्ही पाहता खरं तर बंटी म्हात्रे हा फलंदाज सध्या इन ऍक्शन मध्ये आलाय. राईट आणि लेफ्ट हा कॉम्बिनेशन आपण सध्या श्रीकृष्ण स्पोर्ट नागझरी टीमच्या माध्यमातून पाहतोय. एका साईडला कुणाल म्हात्रे आणि दुसऱ्या साईडला बंटी म्हात्रे जोडी सध्या खेळपट्टीवरती या. सेकंड बॉल गोलंदाज तयार. पुन्हा एकदा दक्ष समोर बंटी. हा प्रकार होता. पूल केला. पूल सक्सेसफुल. बाकपास कवलेच्या टोक्यावरून चेंडूला खेळून काढला. 6 धावांसाठी टोकला षटकार. चला लक्ष असू द्या. महत्वाची सूचना आहे. सर्व प्रेक्षक सर्व खेळाडू आपण लक्ष द्या. जर कोणाला चावी सापडली असेल तर आपण द्या कृपया करून. युनिकॉर्न गाडीची चावी इथे हरवली आहे त्याच्यामुळे जर कोणाला सापडले असेल तर आपण अतिथी मंचकावरती आणून द्या. षटकाराला फलंदाज बंटी म्हात्रेच्या बॅट मधून
संघाची धावसंख्या पहिली संघ 20 या आकड्यावरती. फुलटॉस बॉल लाईन पाहावी लागेल. लाईन खराब आहे. पंचाने दंडित घोषित केलाय. 30 वाईट अवांतर एक्स्ट्रा एक धाव 21 या शुभांकावरती श्रीकृष्ण स्पोर्ट नागसरी हा संघ चांगल्या स्थितीमध्ये हा संघ पाहायला मिळतो. पहिल्या पूर्वार्धामध्ये भरपूर चांगली गोलंदाजी केली आणि सेकंड सत्रामध्ये आपण पाहिलं योगेश मात्रे चांगला स्टार्ट मिळून दिला. त्याच्यानंतर बंटी मात्रे आणि कुणाल मात्रे जोडी सध्या मैदानाच्या आतमध्ये. थोडासा जडमध्ये फेकण्याचा प्रयत्न. बॅक टू द बॉलर. आपल्याच फॉलोथ्रूमध्ये चेंडूची अडवणी केली आणि इथे हा डॉट चेंडू पाहायला मिळतो. धावसंख्या स्थिर आहे 21 धावा. धावपुस्तकावरती लक्ष मोठे नाही आहे 39. 39 धाबीचा मॅच मध्ये प्रवास करायचा आणि तो प्रवास सुखरूप करण्यासाठी फलंदाज बंटी मात्रे आणि कुणाल मात्रे जोडी सध्या खेळपट्टीवरती. स्लोवर गतीचा बॉल डिलिव्हर केला. डायरेक्ट हिटचा प्रयत्न झाला. यस फलंदाज रन आउटचा शिकार. हा दुसरा धक्का बॅटिंग करत असताना श्रीकृष्ण स्पोर्ट नागसरी टीमला कुणाल मात्रे मैदानातून बाहेर. दुसरा धक्का बॅटिंग करत असताना श्रीकृष्ण स्पोर्ट नागसरी टीमला लागलाय. संघाची धावसंख्या पहिली संघ 21 या आकड्यावरती आहे. अशा रीतीने जर चुका केला तर कदाचित मॅच पासून दूर जाईल श्रीकृष्ण स्पोर्ट नागसरी. हलक्यात पोस्ट केला. बॅक टू द बॉलर. जोपर्यंत उचलते फेकते तोपर्यंत सिंगलला प्राधान्य दिला. पण एकेरी दुहेरी दाबेला जरी प्राधान्य दिला तरी हा सामना जिंकू शकतं श्रीकृष्ण स्पोर्ट नागसरी. मात्र कशा रीतीने खेळ राहील मॅच मध्ये. एका दाबेच्या मदतीने संघ डबल दुरी 22 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचला. सेकंड षटक फेकत असताना गोलंदाज दक्ष मॅच मध्ये थोडंसं बॅकअप कमबॅक करत असताना शिरकाव करत असताना गाबादेवी खार्डी प्रार केलाय. ऑफ साइडला चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. मस्तक पे तस्तक चेंडू फरार. या बॉल वरती मिळतीचा ठोकला हा चौकार. धावपुस्तकावरती दाबा पहिला संघ 26 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. 2 षटकांचा खेळ आपण पाहिलं तर समाप्त झाला. येणारे 12 बॉल आणि 13 धाब्यांची गरज मॅच मध्ये. 13 धाब्यांची गरज मॅच मध्ये श्रीकृष्ण स्पोर्ट नागसरी टीमला. तर 12 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 12 चेंडूच्या अखेरीस 26वा धावपुस्तकावरती येणारे 12 बॉल आणि मॅच मध्ये 13 धाब्यांची गरज. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज राज त्याचा वापर केला. गाबादेवी खार्डी टीमना प्रार केलाय. पहिल्याच बॉल वरती स्वागत केलं राजचं. जिथे तडाखा दिला फलंदाज रोशन मात्रेनं आणि मिळती 6च्या मदतीने संघ पुढे सरसावलाय आणि संघाची धावसंख्या पहिली संघ जाऊन पोहोचला टोटल 32 या आकड्यावरती. आता अवघ्या 7 धावांची गरज मॅच मध्ये नागसर टीमला. थोडासा वेट ऑन ऑच करण्याचा प्रयत्न. एस्टेश पंबलिंग झाला. बॅकअप आला शॉट फाईन मधून.
यस पंचांचा इशारा की बॉल वाईट या अतिरिक्त धाव जोडली जाईल. अतिरिक्तच्या मदतीनं संघ 33 या आकड्यावरती पोहोचला. आता 6 धावांची गरज. एखादा मोठा फटका मॅचला फिनिश करून देईल श्रीकृष्ण स्पोर्ट नागझरी टीम साठी. रोशन मात्रे सध्या इन ऍक्शन मध्ये एक ताकद खेळाडू प्रहार केला. मॅच फिनिश करतो MS धोनी स्टाईल आणि सामना जिंकलाय श्रीकृष्ण स्पोर्ट नागझरी टीमनं. अभिनंदन नागझरी टीम आणि हार्ड लक गावदेवी काळे या प्रतिस्पर्धेमध्ये सहभाग घेतला. तुमचा मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि तुम्हाला देखील पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. चला टॉस साठी या द्वितीय फेरी आणि दुसरी मॅच पाहायला मिळेल जिथे एका साईडला श्रीकृष्ण स्पोर्ट नागझरी आणि त्याच्या अगेन्स्ट फाईट करे गावदेवी पिसारवे या दोन संघांदरम्यान आपल्याला पुढची लढत पाहायला मिळेल.